माझे नाव दीपक आहे. लहानपणापासून ते आत्तापर्यंत माझ्या आई-वडिलांनी मला खूप प्रेम दिले, चांगले संस्कार दिले, वाईट कामांपासून नेहमी दूर ठेवले, शिकवले, सवरले, मोठ्यांचा आदर करायला शिकवले. अगदी एका चांगल्या माणसात असावेत ते सर्व गुण माझ्यात होते. मोहल्ल्यातले सगळे लोक माझे खूप कौतुक करायचे. माझ्या आई-वडिलांना म्हणायचे, की "तुमचा मुलगा खूप सभ्य आहे. तुम्ही तुमच्या मुलाचे संगोपन खूप चांगल्या प्रकारे केले आहे. देव तुमच्यासारखा मुलगा सर्वांना देवो." माझ्या कौतुकावर माझे आई-वडील खूप खुश व्हायचे. नेहमी मला आशीर्वाद द्यायचे, की "देव तुला प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाच्या मार्गावर चालवो." तेव्हा मलाही चांगले वाटायचे, की लोक माझे कौतुक करतात. आपल्या मोहल्ल्यातूनही जायचो तेव्हा कधी कोणत्याही मुलीकडे मी मान वर करून पाहिले नव्हते. कॉलेजमध्ये शिकत असतानाही कधी कोणत्याही मुलीशी मी मैत्री केली नव्हती. कॉलेजमध्येही माझे फक्त 1-2 मुलेच मित्र होते, जे स्वतःही अभ्यासात खूप हुशार आणि कष्टाळू होते. स्वभावानेही खूप चांगले होते. तो काळही खूप चांगला होता. आई-वडील जिवंत होते आणि आमची प्रत्येक इच्छा पूर्ण करत असत. मला फक्त एक बहीण होती. माझी बहीण जोपर्यंत शिक्षण घेत होती, तोपर्यंत घराबाहेर पडायची. पण जेव्हा तिचे शिक्षण पूर्ण झाले, तेव्हा तिला घरात राहायलाच आवडू लागले. आईने तिला शिलाई, भरतकाम, विणकाम आणि अगदी चांगले संस्कार दिले आणि तिला सर्व घरकामही शिकवले. माझी बहीण मोठी झाल्यावर तिच्यासाठी एक चांगले स्थळ आले. तिचे लग्न लावून देण्यात आले. लग्नानंतर ती दुबईला गेली, कारण तिच्या नवऱ्याची नोकरी तिथेच होती. बहिणीच्या लग्नानंतर घर सुने-सुने झाले होते. मम्मी-पप्पा माझ्या बहिणीवर खूप प्रेम करत असत. तिच्या जाण्याचा धक्का त्यांच्या हृदयावर लागला होता. त्यामुळे बहिणीच्या लग्नानंतर मम्मी तर नेहमी आजारी राहू लागली होती आणि पप्पांच्या शरीरातही नेहमी अशक्तपणा राहू लागला होता. मला अजून नोकरी लागली नव्हती, कारण मी अजूनही शिक्षण घेत होतो. मी माझ्या बहिणीपेक्षा वयाने लहान होतो. माझी बहीण खूप समजूतदार आणि संस्कारी मुलगी होती. सासरीही ती चांगल्या प्रकारे जुळवून घेत होती. माझे आई-वडील वाट पाहत होते, की कधी माझे शिक्षण पूर्ण होईल आणि मला नोकरी लागेल. त्यांना माझे लग्न करण्याची खूप घाई झाली होती. पण मला आत्ताच लग्न करायचे नव्हते. मम्मी मला नेहमी विचारायची, की "बाळा तुला एखादी मुलगी पसंत असेल, तर कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नकोस. आम्ही तुझे लग्न तुझ्या पसंतीच्या मुलीशीच लावून देऊ. पण मला आदराने सांग नक्की." पण मला तर कधी कोणती मुलगी पसंतच पडली नाही. काही काळानंतर मला एका मॉलमध्ये नोकरी लागली, जिथे मला मॅनेजर बनवण्यात आले. इथे माझा पगारही चांगला होता आणि मला नोकरी लागल्याने मम्मी-पप्पाही खूप खुश झाले होते. आता त्यांना घाई होती की लवकरात लवकर माझे लग्न लावून द्यावे. त्यामुळे त्यांनी मुलगी शोधायला सुरुवात केली होती. बऱ्याच काळानंतर का होईना माझ्या आईला एक मुलगी पसंत पडली होती. तिच्याशी माझे लग्न ठरवण्यात आले. तिचे नाव स्वाती होते. स्वाती खूप सुंदर होती. मिडल क्लास फॅमिलीतली होती. सगळे लोक म्हणायचे की स्वाती खूप समजूतदार आहे. मम्मी म्हणाली होती, की "तुला स्वाती कशी वाटली?" तेव्हा मी बोललो होतो, की "तुम्हाला तर माहीतच आहे, की तुमचा मुलगा नेहमीच तुमचे ऐकत आला आहे. जर तुम्हाला मुलगी पसंत असेल, तर मलाही पसंत आहे." माझ्या बहिणीलाही फोटो पाठवण्यात आला. तिलाही मुलगी पसंत पडली होती. 6 महिन्यानंतरची माझ्या लग्नाची तारीख फिक्स झाली होती. बहिणीलाही दुबईहून बोलावण्यात घेण्यात आले होते. लग्न पार पडले आणि बहीण तिच्या सासरी परत गेली आणि माझे माझ्या पत्नीसोबत वैवाहिक जीवन सुरू झाले होते. मी स्वातीसोबत खूप खुश होतो. मी तिला लग्नाच्या पहिल्याच रात्री सांगितले होते, की माझ्यासाठी आणि माझ्या आई-वडिलांसाठी सर्वात महत्त्वाची आमची इज्जत आहे. आम्ही कधीही असे कोणतेही काम करत नाही, ज्यामुळे आमच्या इज्जतीला डाग लागेल. म्हणून तुलाही समजावून सांगतो, की कधीही माझी मान खाली जाईल असं वागू नकोस. तिने मला वचन दिले होते, की ती कधीही मला तक्रार करण्याची कोणतीच संधी देणार नाही. स्वाती एक चांगली पत्नी सिद्ध झाली होती. माझी आई, जिचा आजार आता वाढत चालला होता, तिला ब्लड प्रेशरचा त्रास होता. आता ती दिवसेंदिवस आजारी राहू लागली होती. आईवर उपचार तर बऱ्याच दिवसांपासून चालू होते. पण तिला औषध लागूच होत नव्हते. मग एक दिवस असाही आला, जेव्हा तिचे बीपी शूट झाले आणि ती आपल्या आयुष्याची लढाई हरली. आईच्या जाण्यानंतर घर खूप सुने-सुने झाले होते. आई, जी घरची सगळी कामे करायची, अजूनपर्यंत तिने माझ्या पत्नीलाही कोणते काम करून दिले नव्हते. आपली मुलगी मानले होते. वडीलही आता आजारी राहू लागले होते आणि पूर्ण दिवस घरातच राहायचे. आधी माझे वडील त्यांच्या क्रॉकरी स्टोअरवर जायचे. पण जेव्हापासून आईचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून क्रॉकरी स्टोअरवर सामानही येत नव्हते आणि वडिलांनाही तिथे जाणे आता चांगले वाटत नव्हते. मी त्यांना नकार दिला होता, की "तुमची तब्येत ठीक नसते. तुम्ही घरात राहून आराम करत जा." स्वाती त्यांची खूप सेवा करायची. माझ्या आणि स्वातीच्या लग्नाला 6 महिने उलटून गेले होते.
एक दिवस रात्रीची वेळ होती, जेव्हा मी आणि स्वाती वडिलांच्या खोलीतून उठून आमच्या खोलीत आलो होतो. आम्ही दोघेही बहुधा वडिलांची काळजी घेण्यासाठी आणि त्यांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी त्यांच्याशी खूप वेळ गप्पा मारत असत, जेणेकरून त्यांना एकटेपणा जाणवू नये. त्या रात्रीही आम्ही दोघे बराच वेळ वडिलांसोबत असून खेळून परत आलो होतो. वडील त्यांच्या तब्येतीबद्दल काही नीट सांगत नव्हते. त्यांचे म्हणणे होते, की मला थोडी धडधड होत आहे. मी म्हटले होते, की "पप्पा, मी तुमच्याजवळ झोपतो." पण वडिलांनी नकार दिला. म्हणू लागले, की "नाही बाळा, तू सुनेला एकटी सोडणार का? मी अगदी ठीक आहे. तू जा आणि आरामात झोप. तुला सकाळी जॉबवरही जायचे असते." मी खोलीत आलो होतो. बराच वेळ मी स्वातीसोबत गप्पा मारल्या. त्यानंतर स्वाती कुशी बदलून झोपली. पण मला झोप येत नव्हती. बराच वेळ झाला होता. असं वाटत होते जसे काहीतरी वाईट घडणार आहे. माझा डोळा लागलाच होता. अजून 5 मिनिटेच उलटली होती. तेव्हा अचानक एकाच झटक्यात माझे डोळे उघडले. मी स्वातीला उठवले नाही. मी स्वतःच वडिलांना पाहायला गेलो. मी खिडकीतून डोकावून पाहिले, तर वडील शांत झोपले होते. लांबूनच वडिलांना पाहून जीवाला शांती मिळाली होती. पण आतल्या आत एक अस्वस्थता होती. या अस्वस्थतेचे कारण हे मला समजत नव्हते. मी माझ्या पलंगावर पडून झोपून गेलो. स्वतःला दिलासा दिला, की वडील अगदी ठीक आहेत. त्यांना काहीच होणार नाही. पण जेव्हा सकाळी स्वाती मला नाश्ता दिल्यानंतर वडिलांना त्यांच्या खोलीत चहा द्यायला गेली, तेव्हा अचानक तिच्या किंचाळण्याचा आवाज येऊ लागला. मला वाटले, की कदाचित स्वाती पडली आहे किंवा तिला काही लागले आहे. मी धावत खोलीबाहेर आलो, तर पाहिले, की ती वडिलांच्या खोलीत आहे. ती रडत माझ्या गळ्याला मिठी मारून म्हणू लागली, की "बघ ना, दीपक पप्पा काहीच हालचाल करत नाहीयेत." मी जशी वडिलांना उठवण्याची कोशिश केली, तर वडिलांचे शरीर दगडासारखे झाले होते. मी लगेच डॉक्टरांना फोन केला. डॉक्टरांनी येऊन वडिलांना तपासले आणि सांगितले, की त्यांचा श्वास थांबला आहे आणि आता ते जिवंत नाहीत. हे ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी आले. मी रडू लागलो आणि स्वातीची एक मोठी किंकाळी फुटली. ती ढसाढसा रडू लागली. वडिलांच्या अचानक मृत्यूने आमची मने सुन्न करून टाकली होती. एकाच वर्षाच्या आत 6 महिन्यांच्या पुढे-मागे आई-वडील दोघेही जग सोडून गेले होते. जिथे घरात 4 लोक राहायचे, आता फक्त आम्ही दोघेच उरलो होतो. जेव्हा आई-वडील होते, तेव्हा घरात मोठी वर्दळ असायची. जेव्हा मी कामावरून परत यायचो, तेव्हा स्वाती म्हणायची, की मला एकटे राहायला भीती वाटते. आई-वडिलांची खूप आठवण येते. माझी पत्नी सासू-सासऱ्यांची म्हणूनच इतकी जोडली गेली होती, कारण ना तिने त्यांची सेवा करण्यात कोणती कसर सोडली होती आणि ना माझ्या आई-वडिलांनी कधी आपल्या सुनेसोबत वाईट वागणूक दिली होती. आमचे घर प्रेमाच्या पायावर उभे होते. आता एकमेकांवर प्रेम करण्यासाठी फक्त आम्हीच उरलो होतो. आई-वडिलांच्या मृत्यूचा धक्का आणि घरचा सुनेपणा दोघांचाही दिवस कसा तरी जात होता. या घराचा सुनेपणा दोघांनाही त्रास देत होता. एक दिवस आम्हाला बातमी मिळाली, की स्वाती प्रेग्नंट आहे. या बातमीने माझ्या मनात लपलेले सगळे दुःख दूर केले होते. आता माझा उद्देश माझ्या पत्नीची काळजी घेणे हाच होता. ती माझ्या मुलाची आई होणार होती आणि डॉक्टरांनी सांगितले होते, की मला स्वातीची खूप काळजी घ्यावी लागेल. माझ्याकडून जेवढे शक्य झाले, तेवढे मी माझ्या पत्नीसाठी केले. सर्व प्रकारचे आपल्या पत्नीची काळजी घेतली. पण प्रेग्नन्सी दरम्यान माझ्या पत्नीची तब्येत अचानक खराब होत असे, ज्यात तिला नेहमी डॉक्टरांचे उपचार मिळणे खूप गरजेचे होते. आता मी घरात एकटाच होतो, जो आपल्या पत्नीची काळजी घेत होता. तिला डॉक्टरांकडे घेऊन जात होता. आई जर जिवंत असती तर ही सगळी कामे तिने केली असती. पण मी आता एकटाच राहिलो होतो. स्वातीची काळजी घेणे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जाणे, ही सर्व आता माझी जबाबदारी बनली होती. ज्यामुळे मी माझी नोकरी नीट करू शकत नव्हतो. जसा तसा स्वातीचा प्रेग्नन्सीचा काळ तर निघून गेला होता. तिने सुरक्षित आणि एका निरोगी मुलाला जन्म दिला होता. मुलगा आल्याने घरात आनंद परतला होता. आम्ही त्याची खूप काळजी घेत होतो. पण कुठेतरी माझी नोकरी धोक्यात येत चालली होती. मॉलच्या मालकाची वागणूक माझ्यासोबत काही ठीक नव्हती. स्वातीमुळे मी सकाळी घरातून उशिरा निघायचो. मला उशीर व्हायचा. म्हणून एक दिवस त्यांनी मला नोकरीवरून काढले आणि म्हणाले, की "आता तुमची काही इथे गरज नाही. तुम्ही तुमची जबाबदारी नीट पार पाडत नाही आहात." मी त्यांना खूप विनंती केली. पण माझे कोणीही ऐकणारे नव्हते. बरेच दिवस असेच गेले. घरात जे काही उरले-सुरले होते त्यावर गुजराण होत होती. माझी पत्नीही हळू बरी झाली होती. घरची कामे करू लागली होती. पण मी नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे भटकू लागलो. त्या दिवशीही मला बराच वेळ झाला होता. मला कुठेही नोकरी मिळत नव्हती. सकाळचे 10 वाजत होते आणि मी मार्केटजवळ उभा आपला सीव्ही हातात घेऊन फिरत होतो. माझी पत्नी मला सतत फोन करत होती. अजून नोकरी मिळाली की नाही? आता मी तिला काय सांगू, की परिस्थिती किती खराब झाली आहे. आता तर वेळ अशी आली होती, आता घरात कोणतेही आवश्यक सामानही उरले नव्हते.
कूलर आणि फ्रीज मी गेल्या महिन्यातच विकून टाकले होते, जेणेकरून घरात खाण्यापिण्याची सोय होऊ शकेल. अजून हिवाळ्याचा ऋतू होता, म्हणून फ्रीज आणि कूलरची जास्त कमतरता जाणवत नव्हती. तरीही माझी पत्नी तडजोड करत होती. मला माहित नव्हते की माझी नोकरी गेल्याने माझी परिस्थिती इतकी वाईट होत जाईल. इकडे मुलगा राज अजून लहान होता आणि दुसरीकडे घरात खायला अन्नही नव्हते. माझी नोकरी जाऊन 4 महिने उलटून गेले होते आणि या 4 महिन्यात मला माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ पाहायला मिळाला होता. नोकरी शोधूनही मला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला होता. मला वाटायचे की मला लवकरच नोकरी मिळेल. पण शहरात फिरून समजत होते की नोकरीची गरज फक्त मलाच नाही, तर बऱ्याच लोकांना आहे. त्या दिवशीही मी नोकरीच्या शोधात इकडे-तिकडे फिरत होतो. तेव्हा माझ्या पत्नीचा फोन आला, की "दीपक, राज काल रात्रीपासून आजारी आहे. त्याला खूप ताप चढला आहे. काहीही खात-पीत नाहीये. घरात दूधही नाहीये आणि मी माझं दूधही पाजू शकत नाहीये. बघा काहीही करा, पण येताना दुधाचा डब्बा नक्की घेऊन या." मी तिला काहीच उत्तर दिले नाही. माझ्याकडचे सगळे पैसे संपले होते. तिने शांतपणे फोन बंद केला. शेवटी तिला काय सांगणार की मुलाच्या दुधासाठीही मी पैसे जमवू शकत नाही. मला जाणवत होते की मी किती हतबल पिता बनलो होतो. मी आणि स्वातीनेही बऱ्याच दिवसांपासून पोटभर जेवण केले नव्हते. पण आता तर गोष्ट मुलाच्या भुकेपर्यंत आली होती. मला समजत नव्हते की मी काय करू? मग मी तिथेच आसपास रेंगाळत राहिलो. तेव्हा पुन्हा माझ्या पत्नीचा कॉल आला आणि ती रडू लागली आणि म्हणू लागली की तुम्ही अजून घरी आला नाहीत. लवकर घरी या. मुलाची तब्येत खूप बिघडत आहे. तेव्हा मी रिक्षा करून लगेच घराकडे निघालो. तिथे पोहोचल्यावर समजले की मुलगा तापाने फणफणत आहे. मी त्याला घेऊन लगेच रुग्णालयात पोहोचलो. तर डॉक्टरांनी सांगितले की मुलाचे पोट नीट भरत नाहीये. मुलाची काळजी घ्या आणि त्याला औषधांचीही गरज आहे. पण त्याच्या औषधासाठी माझ्याकडे पैसे नव्हते. डॉक्टरांनी सांगितले होते की आम्ही त्याला ॲडमिट करू इच्छितो. यावेळी तर मी खूप चिंतेत होतो. मुलाची अवस्था खराब होती. म्हणून नाईलाजाने त्याला रुग्णालयात ॲडमिट केले आणि डॉक्टरांना म्हटले, की "मला 2 तासांचा वेळ द्या. मी कुठूनही पैशांची सोय करून आणतो. तोपर्यंत तुम्ही माझ्या मुलाचा उपचार सुरू करा." डॉक्टर माझ्या ओळखीचे होते म्हणून मुलाचा उपचार सुरू केला. मी माझ्या एका मित्राकडे गेलो. विचार केला, की त्याच्याकडून ₹5000 उसने घेतो. मी त्याच्या घरी गेलो तेव्हा त्याच्या पत्नीने दार उघडले. मी जेव्हा माझा मित्र मानवबद्दल विचारले, तेव्हा तिने सांगितले, की "तो तर घरात नाहीये. थोड्या वेळात परत येईल." पण मी त्याच्याकडे 1 तासभर थांबलो. तो घरी आला नाही. तेव्हा मी तिथून निघून दुसऱ्या मार्गावर जाऊ लागलो, की दुसरे कोणी माझी मदत करेल. मी चालतच माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरी जात होतो. तेव्हा अचानक बाजारात आरडाओरडा होऊ लागला. चोर-चोर एक माणूस पळत जात होता आणि सगळी पब्लिक त्याला पाहत होती. त्याच्या मागेही काही लोक होते, जे त्याला पकडवण्यासाठी धावत होते. कदाचित तो कोणाची तरी पर चोरून पळाला होता. थोड्या अंतरावर जाऊन लोकांनी त्याला पकडले होते. मला माहीत नाही मग त्याचे काय झाले. मी तर माझ्याच चिंतेत होतो. जेव्हा मी माझ्या दुसऱ्या मित्राच्या घरी गेलो, तेव्हा तिथूनही मला काहीच यश मिळाले नाही. मग मी माझे डोके धरून बसलो आणि विचार करू लागलो, की काय करू? डॉक्टरांना काय तोंड दाखवू? मग अचानक माझ्या डोक्यात एक विचार आला. खरं तर हा विचार माझ्या डोक्यात यायला नको होता. पण मजुरी माणसाला काय-काय करायला भाग पडते. मला वाटते, की मी पण चोरी करू का? आधी तर माझ्या डोक्यात आले की नाही, माझ्या आई-वडिलांनी कधी मला अशी चुकीची कामे शिकवली नाहीत. माझे संस्कार खूप चांगले होते. पण आज मी वाईट वेळ माझ्यावर आली होती. त्यात ना मला नोकरी मिळत होती, ना कुणी माझी मदत करण्यासाठी पुढे येत होते. माझ्या डोक्यात आले, की मला आता असे कोणते तरी पाऊल उचलावे लागेल, ज्याने माझ्या मुलाचा उपचार होऊ शकेल. मी जिथे बसलो होतो, त्याच्या समोरच एक जनरल स्टोअरवर एक माणूस उभा राहून कोल्ड ड्रिंक पीत होता. त्याच्या पॅन्टच्या खिशात मोबाईल होता, जो अर्धा खिशाच्या बाहेर आणि अर्धा खिशाच्या आत होता. माझ्या डोक्यात आले, की मी या माणसाचा मोबाईल चोरून घ्यावा. खरं तर हे चुकीचे काम होते. मला माहीत होते, की जर मी पकडलो गेलो, तर माझी खूप बेइज्जती होईल. पण जर मी काही केले नाही, तर माझ्या मुलाचा उपचारही होऊ शकणार नाही आणि मी डॉक्टरांच्या नजरेतूनही पडेल. मी देवाचे नाव घेतले आणि पुढे गेलो. माझे हातपाय थरथरत होते. शरीर डळमळत होत होते. म्हणायला तर माझ्या हातात स्वतःचा मोबाईलही होता. मला हवे असते तर मी तो विकू शकलो असतो. पण मी आतापर्यंत घरचे बरेचसे आवश्यक सामान विकले होते. आता माझ्यामध्ये काहीही विकण्याची हिंमत नव्हती. मी हळूहळू चालत त्या माणसाच्या बाजूला जाऊन उभा राहिलो आणि इकडे-तिकडे पाहू लागलो. माझे डोके खाजवू लागलो. तो माणूस कोल्ड्रिंक पिण्यात खूप बिझी होता. मी त्याच्या बाजूला गेलो आणि हळूच त्याच्या खिशातून मोबाईल काढला. त्याला समजलेही नाही की मी त्याचा मोबाईल काढला आहे. लगेच मी तो माझ्या खिशात टाकला आणि लवकरात लवकर तिथून पळून गेलो. मी या कामात यशस्वी झालो होतो. मी थोड्या अंतरावर
येऊन सिम कार्ड काढले आणि त्याला कचराकुंडीत फेकून दिले आणि लवकर एका जुन्या मोबाईलच्या दुकानात गेलो. मोबाईल महागड्या किमतीचा होता, म्हणून मला त्याचे चांगले पैसे मिळाले. मी त्याला 20,000 मध्ये विकले. हा दुकानदार बहुधा चोरीचे मोबाईल खरेदी करायचा. मी याला चांगल्या प्रकारे ओळखत होतो, म्हणून माझे त्याच्याकडे काम झाले आणि मी लवकर पैसे घेऊन रुग्णालयात पोहोचलो. मी माझ्या मुलासाठी मेडिकल स्टोअरमधून औषधे खरेदी केली आणि रुग्णालयाची ही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण केली. माझी पत्नी माझ्याकडे आश्चर्याने पाहत होती की मी नक्की पैसे कुठून घेऊन आलो होतो. तिने मला विचारलेही. तेव्हा मी म्हटले की एका मित्राची मदत घेतली आहे. तिने नोकरीबद्दल विचारले तेव्हा मी तिला सांगितले की अजून कुठे नोकरी नाही लागली. माझी पत्नी म्हणू लागली की घरची परिस्थिती खूप जास्त खराब झाली आहे. तुम्ही लवकरात लवकर नोकरी शोधा. मी तिला काहीच म्हटले नाही आणि शांत राहिलो. मी बाजारातून माझ्या मुलासाठी डब्याचे दूधही विकत घेतले होते. जेव्हा त्याला दूध पिताना पाहिले तेव्हा जीवाला एक दिलासा मिळाला होता. मी मनातल्या मनात खूप शर्मिंदा होत होतो की मी चोरीसारखे पाप का केले. 3 दिवसानंतर माझ्या मुलाला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अजूनही माझी नोकरीचा शोध सुरूच होता. आजूबाजूच्या बायकांना समजले की आमचा मुलगा रुग्णालयात आहे. तेव्हा लोक त्याला पाहायला येऊ लागले. मी घरातच होतो. तेव्हा शेजारच्या एका बाईने सांगितले की आजकाल आमच्या मागच्या मोहल्ल्यात शर्माजी राहायला आले आहेत. खूपच चांगले माणूस आहेत आणि खूपच श्रीमंत आहेत. त्यांची पत्नीही खूप सोने घालते. हे ऐकून माझ्या डोळ्यात चमक आली. मी विचार केला की ज्याप्रमाणे मी मोबाईल चोरी करण्यात यशस्वी ठरलो, का नाही तशाच प्रकारे घरांमध्येही चोरी करायला सुरुवात करू. माझ्या डोक्यात काय चालले होते हे सगळे मी माझ्या पत्नीला सांगितले नव्हते. फक्त आता मी रात्रीची वाट पाहत होतो. माझी पत्नी आणि मुलगा जेव्हा रात्री गाढ झोपेत झोपले तेव्हा मी उठलो. मी चोरी करण्याची सगळी तयारी केली होती. काही चित्रपटांचे चोरीचे व्हिडिओ पाहून मी चोरी करण्याचे थोडेफार मार्ग शिकून घेतले होते. त्यानंतर मी शांतपणे घरातून बाहेर पडलो. मी माझा वेशही बदलला होता. माझ्या चेहऱ्यावर काजळ लावले होते, जेणेकरून कोणी माझा चेहरा ओळखू नये. मी घरातून निघालो आणि मला कुणाच्या घरात चोरी करायची होती हेही मी खूप चांगल्या प्रकारे जाणत होतो. तेच शर्माजी ज्यांचा मोहल्ल्याची बाई उल्लेख करत होती. हे शर्माजी आमच्या मोहल्ल्यात 2 आठवड्यांपूर्वी नवीन राहायला आले होते. तेव्हा माझी त्यांच्याशी नीट भेट झाली होती. बाहेरूनच मी त्यांचे घर पाहिले होते. मला भीती तर वाटत होती की मी अशा प्रकारे त्यांच्या घरात घुसू शकेन, पण मी मोबाईलद्वारे सगळे मार्ग शिकून घेतले होते. मी सर्वात आधी पाईपच्या आधारे चढलो. मला तिथे खिडकी उघडी दिसत होती. त्यावर चढू लागलो. माझे वजन जास्त नव्हते. मी बारीक शरीराचा माणूस होतो. त्यामुळे थोडीच मेहनत केल्यावर मी पाईपवरून वर चढून खिडकीपर्यंत पोहोचलो होतो, ज्याची खिडकी थोडीशी उघडी होती. मी ती पूर्ण उघडून काळजीपूर्वक घरात घुसलो आणि जशी माझी नजर पलंगावर गेली, तिथे दोघे पती-पत्नी झोपले होते. कदाचित हे शर्माजींचे सून मुलगा होते. सर्वात आधी मी रुमालावर क्लोरोफॉर्म लावले आणि त्या दोघांच्या तोंडावर रुमाल ठेवले, जेणेकरून ते दोघे गाढ झोपेतच राहावेत आणि मी आरामात त्यांना डिस्टर्ब न करता त्यांच्या खोलीतील कपाटातून जे पण हाती लागेल ते चोरू शकेन. सर्वात आधी तर माझी नजर साईड टेबलवर ठेवलेल्या वॉलेटवर गेली. मी लवकर वॉलेट उघडून पाहिले तर त्यात खूप पैसे होते. मी पूर्ण वॉलेट रिकामे केले आणि सगळे पैसे माझ्या खिशात ठेवले. मी एक छोटीशी बॅगही घेऊन गेलो होतो. त्याच खोलीत एक मोठे कपाट उभे होते. नक्कीच या कपाटातही बरेच काही असेल, म्हणून मी खोलीत चोरांच्या स्टाईलने खोलीतील कपाटाचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. तर मला त्यातही यश मिळाले आणि कपाटाचे कुलूप उघडले होते. मी हळू आवाजाने कपाट उघडले. मग एक कुलूप तिजोरीला लावले होते. त्या तिजोरीच्या कुलपालाही उघडून घेतले. तिजोरी उघडताच त्याच्या आत काही दागिने ठेवलेले होते आणि पैसेही होते. मी लवकर संपूर्ण तिजोरी रिकामी केली आणि तिचे सर्व सामान माझ्या बॅगेत भरून लवकरात लवकर तिथून निघालो, जेणेकरून मला कुणी पकडू नये. मोठ्या शिताफीने मी ही चोरी करण्यात यशस्वी ठरलो होतो. त्यावेळी मध्यरात्र होती, म्हणून प्रत्येकजण आपल्या घरात गाढ झोपेत होता. जेव्हा मी माझ्या घरात शिरलो तेव्हा मला खूप शांतता मिळाली, पण कुठेतरी मन अस्वस्थही होत होते. घरात असलेल्या आई-वडिलांच्या फोटोकडे पाहिले तेव्हा डोळ्यातून पाणी आले. लाज वाटू लागली. पण मग मी त्यांच्या फोटोशी बोलू लागलो की तुम्हालाही दिसत असेल की तुमचा मुलगा किती हतबल आहे. हे सगळं करायला मी भाग पडलो आहे. काय करू? घरात कोणत्याही सुविधेची गोष्ट राहिली नाही. घरचे सर्व आवश्यक सामान विकले आहे. नोकरी शोधण्याचाही खूप प्रयत्न केला, पण नोकरीही मिळत नाहीये. आता मला नाईलाजाने हे पाऊल उचलावे लागेल. मी त्यांच्यासमोर हात जोडले आणि म्हटले की मला माफ करा. आणि मग मी माझ्या खोलीत आलो आणि मी तिथे चोरीचे सर्व सामान पलंगाखाली लपवून ठेवले, जेणेकरून माझी पत्नी ते पाहू नये.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठलो आणि ती बॅग घेऊन लगेच घरातून निघू लागलो, जेणेकरून जेवढेही दागिने आहेत ते विकू शकेन. तेव्हाच मला माझ्या पत्नीने थांबवले आणि म्हणू लागले, की "इतक्या सकाळी सकाळी कुठे चाललात?" मी म्हटले, की "एक महत्त्वाचे काम आहे." तर ती म्हणू लागली, की "बघा, तुम्ही जे मला पैसे दिले होते ते संपलेत. घरात राशनही अगदी संपले आहे. दुपारच्या जेवणाची काही सोय नाही." मी माझ्या पत्नीच्या जवळ गेलो आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणू लागलो, की "स्वाती, आता तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही. मी सगळं काही ठीक करेन. बस हे समजून घे, की आज आपल्या अडचणींचा शेवटचा काळ आहे. आता फक्त आपल्या आयुष्यात आनंदच आनंद असेल." तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले आणि म्हणू लागली, "आज तुमची बोलण्याची पद्धत थोडी वेगळी नाहीये का? काय झालं आहे तुम्हाला? तुम्हाला नोकरी लागली आहे का?" मी म्हटलं, की "हो, नोकरी नाही. हे समजून घे की लॉटरी लागली आहे." इतके बोलून मी मागे वळलो. तर ती म्हणाली, "आणि या बॅगेत काय आहे?" मी घाबरलो. मी म्हटले, की "काही नाही. एकाचे महत्त्वाचे सामान आहे ते द्यायला चाललो आहे." तिने पुन्हा मला जाताना थांबवले नाही आणि लवकरात लवकर मी सर्व सोन्याचे दागिने विकले. त्यातून जे पैसे आले त्यातून घरात राशन भरले. माझ्या मुलासाठी कपडे विकत घेतले. 4 महिन्यांपासून लाईटचे बिल भरले नव्हते. लाईटचे बिल भरले, गॅस सिलेंडरचे बिल भरले आणि मुलाच्या गरजेच्या वस्तू घेऊन आलो. माझ्या पत्नीला कपडे धुण्यात खूप त्रास होत होता. सर्वात आधी मी वॉशिंग मशीन विकत घेतली आणि फ्रिज. एकाच दिवसात मी इतकी सगळी कामे केली होती. तरीही बरेच पैसे उरले. तिकडे मोहल्ल्यात खळबळ उडाली होती, की शर्माजींच्या घरात चोरी झाली आहे. माझ्या मनात भीती वाटू लागली. पण मग मी स्वतःला दिलासा दिला, की मी पकडला जाणार नाही. मला कुणीही पाहिले नसेल. मी त्यांच्या सूनमुलाला चांगल्या प्रकारे बेशुद्ध केले होते. आणि माझ्या चेहऱ्यावर काळा रंग लावून गेलो होतो, जेणेकरून माझा चेहरा कोणी ओळखू नये. माझी पत्नीही हैराण होती, की अचानक माझ्याकडे इतके पैसे कुठून आले. मग मी तिला समजावण्यासाठी तिला सांगून टाकले, की मी माझ्या मोबाईलमध्ये एक ऑनलाईन गेम खेळत आहे, ज्यातून मला खूप नफा मिळत आहे. माझी पत्नी खुश झाली आणि म्हणू लागली, की "चला छान आहे. तुम्हाला नोकरी मिळू शकली नाही, तर देवाने तुम्हाला अशा प्रकारची मदत केली. मी तर इच्छिते, की आपले घर असेच भरभराटलेले राहावे." स्वातीचा आनंदी चेहरा पाहून माझ्या जीवाला शांतता मिळाली. एक दिवस माझ्या मांडीवर मुलगा होता आणि माझ्या खांद्यावर डोके ठेवून माझी पत्नी माझ्याशी बोलत होती, की आपल्या आयुष्यात जेवढ्या अडचणी होत्या, त्या सगळ्याच्या सगळ्या संपल्या होत्या. आता आपल्या आयुष्यात नेहमी आनंद आहे. मी इच्छिते, की हे सगळं असंच कायम राहावे. तुम्ही घरात सगळं काही उपलब्ध करून दिलं. माझे बरेचसे दागिने बनवून दिले. घरात नेहमी राशनही भरलेले असते. आपण का नाही आता एक एसीही लावून घ्यावा. मी म्हटले, की "तू काळजी करू नकोस. तुला जेही पाहिजे तेही मला सांगत जा." तिने मला थँक यू म्हटले. मग बोलता-बोलता तिने मला सांगितले, की आजकाल आपल्या मोहल्ल्यात खूप जास्त चोऱ्या वाढल्या आहेत. प्रत्येकजण म्हणतो, की कुणाचे वॉलेट चोरी झाले आहे. कुणाच्या घरातून दागिने चोरी झाले आहे. कुणाच्या घरातून पैसे चोरी झाले. मी तर म्हणते, की आपण आपल्या घरात कॅमेरे लावून घ्यावेत. कुठे आपल्या घरातही चोरी न होवो. स्वातीचे बोलणे ऐकून माझा चेहराच पडला आणि मला समजले नाही, की मी तिला नक्की काय सांगू. सध्या तर मी तिला म्हटले आहे, की "ठीक आहे, मी कॅमेरा लावून देईन." ज्यावर ती शांत झाली होती. आता माझी सवय खूप बदलली होती. माझ्याकडचे जसे पैसे संपत, मी चोरी करण्यासाठी नवीन घर शोधायचो आणि प्लॅनिंग करायचो, की कशाप्रकारे चोरी करायची आहे. बस अशा प्रकारे कधी कुणाच्या घरात चोरी केली, तर कधी एखाद्या मोहल्ल्यातील माणसाला गळाभेट करताना त्याचे वॉलेट काढले, तर कधी मोबाईल. आत्तापर्यंत कुणालाही माझ्यावर संशय आला नव्हता. कारण मी मोहल्ल्याचा सुरुवातीपासूनच सर्वात सभ्य माणूस होतो. ज्याला मोहल्ल्यातील जवळ सगळेच लोक चांगल्या प्रकारे ओळखायचे. पण प्रत्येक मोहल्लेकरी वाढत्या चोरांमुळे चिंतेत होता. माझी पत्नीही आश्चर्यचकित व्हायची, की अचानक माझ्याकडे इतके पैसे कुठून येत आहेत? असा पण कोणता गेम आहे, ज्याचा सर्वात जास्त फायदा मला होत आहे? पण प्रत्येक वेळी माझ्या पत्नीशी खोटे बोलायचो. पण हे खोटे जास्त दिवस टिकू शकणार नव्हते. एक दिवस माझ्या पत्नीने चोरीचे दागिने जेव्हा माझ्याकडे पाहिले, तेव्हा ती आश्चर्यचकित होऊन मला प्रश्न विचारू लागली. "दीपक, हे इतके दागिने कुठून आले?" मी तिच्याशी खोटे बोलण्याचा खूप प्रयत्न करत होतो. पण माझ्या पत्नीसमोर माझ्या तोंडातून खोटे बाहेर आले नाही आणि मी तिला सर्व काही सांगून टाकले. मी परिस्थितीला कंटाळून चोरी करण्यावर उतरलो आहे. ती म्हणाली, की "मला संशय तर तुमच्यावर आधीपासूनच येत होता. पण मला सगळे वाटायचे, की हा सगळा माझाच भ्रम आहे. तुम्ही जितके पैसे घरात आणत आहात, तुम्ही घरात अशा प्रकारे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या हिशोबाने मला हेच वाटायचे, की नक्कीच काहीतरी गडबड आहे. पण मी तुमच्यावर विश्वास ठेवत होते. शेवटी तुम्ही असे का केले? तुम्ही लोकांचा विश्वास तोडत आहात. मोहल्ल्यातील लोक तुमचा किती आदर करतात.
तुम्हाला माहित आहे का की जर तुम्ही पकडले गेलात तर आपली किती बदनामी होईल? आपण कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहणार नाही. मी माझ्या पत्नीचे बोलणे ऐकून लाजत होतो. माझ्या डोळ्यात पाणी आले. मी म्हटले, मग मी काय केले असते? मला हेच ठीक वाटले. म्हणून मी असेच केले. मी तिच्यासमोर रडू लागलो. माझी पत्नी म्हणाली, की "चला ठीक आहे. मी मानते, की हे सगळं तुम्ही नाईलाजाने केलं. पण तुम्ही मला वचन द्या, की आता इथून पुढे तुम्ही असं काहीही करणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यात आपण आनंदी राहू. वाईट वेळ येईल तर त्याला मिळून सामोरे जाऊ. पण तुम्ही कधीही कोणते चुकीचे पाऊल उचलण्याचा विचारही करणार नाही." तात्पुरते तर आपल्या पत्नीला समजवण्यासाठी आणि गप्प करण्यासाठी मी तिला वचन दिले होते, की "ठीक आहे, मी इथून पुढे चोरी करणार नाही." पण मी आता माझ्या सवयीला बळी पडलो होतो. त्याच दरम्यान एक दिवस मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला. मी जसा कॉल रिसीव्ह करून बोललो, एक मुलगी बोलत होती. तिने विचारले, की "सर, तुम्ही दीपक खुराना बोलत आहात?" मी म्हटलं, की "हो." तर ती म्हणाली, की "कॉंग्रॅच्युलेशन्स. 3 महिन्यांपूर्वी तुम्ही ज्या नोकरीसाठी अप्लाय केले होते, तिथे एक पोस्ट रिकामी आहे. तिथे तुम्हाला त्या पोस्टसाठी सिलेक्ट करण्यात आले आहे. उद्या तुम्ही येऊन सरांना भेटू शकता." मी तिचे आभार मानले आणि फोन ठेवला. मला नोकरी लागल्याचा कोणताही आनंद झाला नव्हता. मी एक खूप मोठी इंडस्ट्रियल कंपनी होती, जिथे मला एका चांगल्या पदावर नोकरी मिळत होती. मला माहित होते, की मी रोज रात्रंदिवस मेहनत करेन तेव्हा जाऊन 60-70 हजारांचा पगार घरी येईल. पण एक चोरी केल्यावर पूर्ण एका महिन्यात मी त्याचा फायदा घेतो. मलाही आता चोरी करण्याची सवय लागली होती. आमच्या घरापासून 4 घरे सोडून श्रीकांतजींचे घर होते, ज्यांची पत्नी माझ्या पत्नीला खूप चांगल्या प्रकारे ओळखत होती. आणि त्यांचे आमच्या घरी येणे-जाणेही खूप होते. बोलता-बोलता माझ्या पत्नीने सांगितले, की पुढच्या आठवड्यात त्यांच्या 2 मुलांचे लग्न आहे. त्यांच्याकडून आपल्याला आमंत्रण आले आहे. मी विचार केला, की घरात लग्न आहे तर सुनेसाठी दागिनेही नक्कीच खरेदी केले असतील. लग्नही पुढच्या आठवड्यातच आहे. नक्कीच श्रीकांतजींनी बँकेतून काढून दागिने आपल्या घरात ठेवले असतील. तर का नाही एकदा चोरी केली जावी? हे सगळं विचार करताना माझ्या चेहऱ्यावर एक कुटील हास्य आले होते. जसे की मी माझ्या पत्नीला वचन दिले होते, की आता मी चोरी करणार नाही. म्हणून मी तिच्या गाढ झोपण्याची वाट पाहिली आणि पूर्ण तयारीने श्रीकांतजींच्या घरात चोरी करण्यासाठी गेलो. मला माहित होते, की त्यांच्या घरात कॅमेरे वगैरे लावलेले नाहीत. लग्नाचे घर होते. घरात खूप जास्त धांदल उडाली होती. म्हणून घरातील सगळे लोक उशिरा का होईना पण गाढ झोपले होते. जसा मी त्यांच्या घरात पोहोचलो तेव्हा समजले नाही, की त्यांनी आपल्या घरातील सोन्याचे दागिने कुठे ठेवले आहेत. पण खूप मेहनतीनंतर मी माझ्या कामात यशस्वी ठरलो. माझ्या हाती खूप काही तर नाही, पण 2 सोन्याचे सेट हाती लागले होते. हेच माझ्यासाठी खूप होते, जे मी शांतपणे घेऊन आलो होतो. पण माझ्यासोबत एक छोटासा अपघात झाला होता. जेव्हा मी श्रीकांतजींच्या घराच्या खिडकीतून उडी मारून खाली पडलो, तेव्हा माझ्या मनगटाला लागलं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझी पत्नी स्वयंपाकघरात काम करत होती आणि मी फ्रीजमधून थंड पाणी काढण्यासाठी गेलो, तेव्हा माझी पत्नी म्हणाली, की "श्रीकांतजींच्या इथे चोरी झाली आहे." मी एकदा तिच्याकडे वळून पाहिले, कारण पूर्ण मोहल्ल्यात चोरीची खळबळ उडाली होती. माझी पत्नी दोन्ही हात बांधून उभी होती आणि माझ्याकडे पाहत होती. तिने म्हटले, "दीपक, चोरी तुम्हीच केली आहे ना?" मी म्हटले, की "नाही मी." तिची नजर चुकून लागलो. ती म्हणू लागली, की "मला सर्व काही समजते. ही चोरी तुम्हीच केली आहे." मी अजूनही तिच्याकडे दुर्लक्ष करत होतो. तेव्हा ती माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणू लागली, की "तुम्ही माझ्या नजरेला नजर का देत नाही? शेवटी तुमचा लोभ पूर्ण का होत नाहीये? आधीच तुम्ही बऱ्याच घरांमध्ये चोऱ्या केल्या आहेत. तुम्ही पकडले गेल्या नाहीत. याचा अर्थ हा नाही, की प्रत्येक वेळी वाचत राहाल." इतक्यात वेळात तिची नजर माझ्या मनगटावर पडली. तिने विचारले, की "तुमच्या मनगटाला काय झाले?" मी त्यावरही म्हटले, की "काही नाही झाले." तिने माझा हात धरला आणि म्हणू लागली, की "दीपक, तुम्हाला माहीत आहे का, की आज सकाळी नक्की काय झाले?" मी आश्चर्यचकित होऊन माझ्या पत्नीकडे पाहिले. ती म्हणू लागली, की "तुम्हाला माहीत आहे, श्रीकांतजी एक रिटायर्ड ऑफिसर आहेत." त्यांची पत्नी डोकं धरून रडत होती. त्या लोकांनी पोलिसात तक्रार देखील केली आहे. पोलीस तपास करत आहेत. पण जेव्हा श्रीकांतजींची पत्नी रडत होती ना, तेव्हा चोराला खूप शाप देत होती. इथे सेट माझ्या पतीच्या कमाईचे होते. त्यांच्या कष्टाच्या कमाईचे. त्यांनी आपल्या मुलांच्या लग्नासाठी खूप मेहनतीने सेटसाठी पैसे जमा केले होते. आणि हे दागिने जे तुम्ही चोरी केले आहात, ते कित्येक जुने वर्ष आहेत. जे खरेदी करून त्यांनी आपल्या मुलांसाठी मोठ्या आनंदाने त्यांच्या लग्नासाठी ठेवले होते. ती वाईटरित्या रडत होती आणि म्हणत होती, की "ज्यानेही आमच्या घरात चोरी केली आहे, देव त्याला कधीच आनंद न देवो आणि त्याचे सर्व चैन आणि सुख उद्ध्वस्त होवो. ना जाणे
का स्वातीचे एक एक शब्द ऐकून माझ्या हृदयाला त्रास होऊ लागला होता. स्वाती म्हणाली की मला भीती वाटते दीपक, कुठे तुमचा हा लोभ आपल्यासाठी नुकसानकारक ठरू नये. तुम्ही नाईलाजाने चोरी केली समजते, पण तुमच्याकडे आता एका नोकरीची ऑफर आहे. तुम्ही हवे तर तिथे जाऊन नोकरी करू शकता. घरात आता कोणत्याही गोष्टीची कमतरता नाहीये. पण तुम्ही तर चोरीला लोभात येऊन आपली सवयच बनवून टाकली. मला तुमची लाज वाटते. दीपक, तुमचे आई वडील जे कधी या मोहल्ल्यात गर्वाने मानून चावून चालायचे, ज्यांचा हा पूर्ण मोहल्ला आदर करायचा, आज तुम्हाला वाटते की तुमचे सत्य जेव्हा लोकांसमोर येईल तेव्हा त्यांच्या आत्म्याला त्रास होईल. तुम्हाला चांगले वाटेल का? दीपक, मी तुमच्यासमोर हात जोडते. आज सकाळी ज्या प्रकारे पूर्ण मोहल्ल्यासमोर श्रीकांतजींची पत्नी चोरी करणाऱ्या चोराला कोसत होती आणि त्याला शाप देत होती, तेव्हा ना जाणे का मला असे वाटले की जसे त्यांचा शाप आपल्याला लागू नये, तुमच्या कृत्याची शिक्षा मला आणि आपल्या मुलाला भोगावी लागू नये. दीपक, कमीत कमी माझा आणि राजचा तरी विचार करा. त्यानंतर स्वाती इतके बोलून स्वयंपाकघरात निमूटपणे निघून गेली. पण मी तिथेच दगडासारखा उभा राहिलो होतो. माझ्यावर तिच्या बोलण्याचा खूप परिणाम झाला होता. श्रीकांतजींच्या पत्नीचा शाप आणि अजूनही ना जाणे किती लोकांच्या इथे मी चोरी केली होती. माहित नाही किती लोकांचे शाप आतापर्यंत मला लागले असतील. ना जाणे का शापवाली गोष्ट माझ्या डोक्यात बसली होती. माझे मन खूप जास्त जड झाले होते. मला अपराधी वाटत होते. मला काही चांगले वाटत नव्हते. मी जेव्हा श्रीकांतजींच्या घरातून चोरलेले दागिने माझ्या हातात घेतले तेव्हा मला त्यांच्या पत्नीचे रडणे आणि त्यांचा दिलेला शाप आठवू लागला. ना जाणे का हे दागिने विकण्याची माझी इच्छा होत नव्हती. माझी पत्नी माझ्याशी बोलत नव्हती. तिचे बोललेले एक एक शब्द माझ्या डोक्यात फिरत होते की जर त्यांचा शाप आपल्याला लागला तर काय होईल? आपल्या मुलाचे काय होईल? मी पूर्ण दिवस घरातून बाहेर पडलो नव्हतो. पूर्ण दिवस मी स्वतःला खोलीत कैद करून घेतले होते. माझे मन पूर्णपणे अस्वस्थ होते. मला काहीही चांगले वाटत नव्हते. पूर्ण दिवस निघून गेला आणि रात्र झाली होती. मग मी पलंगावर डोळे बंद करून झोपलो. कदाचित मी झोपेत होतो किंवा कदाचित एखादे स्वप्न पाहत होतो. बस मी बेशुद्ध होतो. अचानक मला माझ्या पत्नीची किंकाळी ऐकू आली. ती मला हलवत होती. "दीपक, दीपक उठा. बघा आपला मुलगा श्वास घेत नाहीये." मी एका झटक्यात उठलो. तिच्या डोळ्यात मला भीती दिसत होती. आणि मग मी माझ्या मुलाकडे पाहिले, जो माझ्या पत्नीच्या मांडीवर होता. त्याचे हात निळे पडले होते. चेहरा पिवळा झाला होता आणि त्याचे डोळे बंद होते. मी म्हटले की नाही, हे होऊ शकत नाही. मी बडबडू लागलो. वेड्यासारखे मुलाला मांडीवर घेऊन उठलो. त्याची नाजूक मान माझ्या बाहूंमध्ये लटकली. मी म्हटले, "राजबाळा, उठ, डोळे उघड." माझी पत्नी रडत होती, किंचाळत होती आणि मला काहीच ऐकू येत नव्हते. माझा मुलगा, ज्याच्यासाठी मी सर्व काही सोडून दिले, जो माझ्या हतबलतेचा पुरावा बनला, माझ्या पापांचे कारण बनला, तो आता माझ्यासमोर निर्जीव पडला होता. मी त्याला जमिनीवर ठेवून माझ्या कपड्यांनी त्याचा चेहरा साफ केला आणि हात वर करून म्हटले की "हे देवा, तुम्ही हे काय केले? तुम्ही तर माझ्याकडून माझा मुलगाच हिरावून घेतला. मी तर फक्त जगू इच्छित होतो. आपल्या मुलाला आणि आपल्या कुटुंबाला सर्व आनंद देऊ इच्छित होतो." माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते. मी म्हटले की ही माझी शिक्षा आहे, जी माझ्या मुलाला भोगावी लागत आहे. मी जो रस्ता निवडला त्यासाठी देवाने मला माफ करावे. मी माझ्या हतबलतेचा फायदा घेऊन माझ्या लोभाला निवडले. तेव्हाच माझी पत्नी माझ्याजवळ आली आणि म्हणू लागली की "बघा, तुमच्या लोभाने आपल्या मुलाचा जीव घेतला. तुमच्या चुकीची शिक्षा याला झाली. चोरी करणे पाप आहे. चोरीच्या पैशांनी आणि इतरांच्या गरजा उद्ध्वस्त करून तुम्ही आपल्या गरजा पूर्ण करायला निघाला होतात ना? आता पाहून घ्या की काय परिणाम झाला." मी खूप लाजत होतो आणि ढसाढसा रडत होतो की माझ्या मुलाचे पोट भरण्यासाठी जे चुकीचे काम करत होतो, ते आता माझ्या मुलासाठी विष बनले. मला खूप जास्त पश्चाताप होत होता. मी माझ्या मुलाला उचलून घेतले. त्याला माझ्या गळ्याला लावले. मी इच्छित होतो की त्याने डोळे उघडावेत, पण तो तर अगदी शांत पडला होता. त्याचे शरीर निर्जीव झाले होते. मी वेड्यासारखा ओरडत होतो आणि वारंवार देवाला म्हणत होतो की माझ्या चुकीची शिक्षा माझ्या मुलाला का दिली? माझ्या चुकीची शिक्षा मला द्यायला हवी होती. प्लीज माझ्या मुलाला जिवंत करा आणि मला तुमच्याकडे बोलावून घ्या. बस एकदा माझ्या मुलाला जिवंत करा. मी सगळं काही सोडून देईन. सगळं काही पण शांत होते. वेळ जणू कुठेतरी थांबली होती. माझ्या पत्नीनेही आता रडणे थांबवले होते. ती बस शांत बसली होती. मुलाला पाहत होती. जसे विश्वास बसत नसावा की हा तोच मुलगा आहे जो कालपर्यंत हसत होता, खेळत होता. आज त्याचे शरीर माती झाले. माझी चूक, मी जे निवडले त्याचा परिणाम माझ्या डोळ्यांसमोर होता. माझी पत्नी माझ्या मुलाच्या केसातून हात फिरवत होती. मी वारंवार देवाची माफी मागत होतो की बस एकदा मला माफ करा. हा तो धक्का होता जो माझ्या हाडात शिरला होता आणि कदाचित हाच धक्का माझी शेवटची आशा बनणार होता. संपूर्ण रात्र मी माझ्या मुलाला छातीशी लावून थंड जमिनीवर बसून राहिलो. माझ्या डोळ्यातून पाणी थांबत नव्हते आणि ओठांवरून माफी. मी म्हटले की "राज बाळा, एकदा तुझे डोळे उघड. बस एकदा."
मी वारंवार हीच गोष्ट म्हणत होतो की माझा मुलगा आम्हाला परत मिळावा. मी सर्व काही सोडून देईन. मग ना जाणे कधी अंगणाच्या जमिनीवरच माझा डोळा लागला. माझा मुलगा माझ्या कुशीतच होता. माझा चेहरा माझ्या अश्रूंनी भिजलेला होता आणि मनात ते ओझे होते ज्याने माझा आत्मा छिन्न-विछिन्न केला होता. आणि जेव्हा डोळे उघडले, तेव्हा पाहिले की माझा मुलगा माझ्या कुशीत रडत आहे. त्याचा लहानसा आवाज माझ्या कानावर पडला. तर जणू काही गोड स्वर माझ्या कानावर आदळले. मी एकाच झटक्यात माझे डोळे उघडले आणि मी सरळ झालो. समोर पाहिले तर माझा मुलगा माझ्या बाजूला पडलेला होता. जिवंत होता. पूर्णपणे त्याचे हातपाय हालत होते. त्याच्या गरम श्वासांचा आवाज मला जाणवत होता. माझी पत्नी लगेच माझ्याजवळ आली आणि मुलाला कुशीत घेतले. म्हणू लागली की "दीपक, तुम्हाला काय झाले? रात्री तुम्ही अंगणात झोपला होतात. मुलालाही कुशीत घेतले होते. स्वतःही थरथरत होतात. तुम्ही ठीक तर आहात ना?" मी शांतपणे राजकडे पाहिले. त्याचे डोळे पूर्णपणे उघडे होते आणि तो रडत होता. जसे त्याला भूक लागली असावी. जसे हे जग त्याचे पुन्हा स्वागत करत असावे. माझ्या ओठातून कोणताही आवाज निघाला नाही. डोळ्यातून पाणी वाहू लागले. पण हे पाणी कोणत्याही दुःखाचे नव्हते, तर कृतज्ञतेचे होते. मी म्हटले की माझा मुलगा जिवंत आहे. माझा आवाज थरथरत होता. मी स्वातीला विचारले तर तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. म्हणू लागली, "दीपक, तुम्ही कशा गोष्टी करत आहात? आपला मुलगा तर अगदी ठीक आहे. त्याला काहीही झाले नाहीये. कदाचित तुम्ही रात्री कोणते तरी भयानक स्वप्न पाहिले असेल. त्यामुळे तुम्ही आत्ता घाबरलात. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा तुम्ही झोपेतही रडत होतात." मी लगेच माझ्या हाताने चेहऱ्याला स्पर्श केला. तोच घाम, तेच अश्रू, पण आता वेगळेच काहीतरी होते. हे सर्व एक स्वप्न होते. हा त्रास, हा धक्का, ती थंड जमीन, कोणती मला साधी शिकवण नव्हती. मी माझ्या पत्नीकडे पाहिले, जी राजला दूध पाजत होती. तिच्या चेहऱ्यावर चमकणारी शांती आणि चेहऱ्यावर एका आईचा विश्वास. मी बस हात जोडून माझ्या पापांची माफी मागत राहिलो. मी जो चुकीच्या मार्गावर भरकटलो होतो, आता मला शिकवण मिळाली होती की इतरांचा हक्क मारून आपण कधीच आपले पोट भरू शकत नाही. मला देवाने एक संधी दिली, एक वेळ दिली, एक इशारा. मी हात पसरले, प्रार्थना केली, पण त्यासोबतच लोकांच्या घरातही चोरी केली. त्यांच्या कष्टाची कमाई चोरली. मी सुटकेचा निश्वास टाकला. कारण कधी-कधी स्वप्ने सत्यापेक्षा जास्त ताकदवान असतात आणि कधी ते आपल्याला असा धडा देऊन जातात. मी ठरवले होते की मी आजच्या नंतर कधीही कोणतेही पाप करणार नाही. नेहमी आपल्या आई-वडिलांनी शिकवलेल्या मार्गावर चालेन. त्यांनी नेहमी मला प्रामाणिकपणा आणि चांगुलपणाचा धडा शिकवला होता. पण मी काय केले? त्यांच्या संगोपनाचा चुकीचा फायदा घेतला. माझी पत्नी बरोबर म्हणत होती, की जर मोहल्लेवाल्यांना समजले की मी चोर आहे, तर लोक मला वाईट म्हणतील. मला पोलिसांच्या हवाली करतील. त्यानंतर मी तुरुंगात जाईन. तर माझी पत्नी आणि माझ्या मुलाचे काय होईल? माझ्या विना ते कसे जगतील? आणि माझ्या आई-वडिलांची इज्जत, जी या मोहल्ल्याचा प्रत्येक माणूस करायचा, तिचीही धूळदाण होईल. मी ठरवले होते, की माझी चूक सुधारेन. मी माझ्या पत्नीला माझ्यावर स्वप्नांबद्दल सर्व काही सांगून टाकले होते. ज्यावर माझी पत्नी म्हणाली, की "देवाने तुम्हाला एक इशारा दिला आहे, की तुम्ही हे चुकीचे काम सोडले पाहिजे." काही दिवस असेच गेले होते. श्रीकांतजींच्या इथे लग्न आले होते. ते लोक खूप चिंतेत होते. मला आता काय करायचे होते? मी विचार करून ठेवला होता. मला हवे असते तर मी त्यांच्या घरी जाऊन चोरी-छुपके त्यांचे सर्व दागिने परत ठेवून आलो असतो. पण त्यांनी पोलिसात तक्रार केली होती आणि आता पोलीस चोराला पकडण्यासाठी मोहल्ल्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यात फिरत होते. लग्न तर श्रीकांतजींच्या इथे कसेबसे होणारच होते. त्या लग्नात आम्हा दोघा पती-पत्नीलाही आमंत्रित करण्यात आले होते. मी ते दागिने शांतपणे एका छोट्याशा बॅगेत ठेवले आणि लग्नाच्या दिवशी जिथे श्रीकांतजी बसले होते, तिथे शांतपणे ती बॅग ठेवून मी तिथून परत आलो होतो. तेव्हा लोकांची नजर त्या बॅगेवर गेली आणि ती उघडून पाहिली तेव्हा श्रीकांतजी आणि त्यांचे कुटुंब आश्चर्यचकित झाले होते, की हे तर तेच दागिने आहेत, जे त्यांच्या घरातून चोरीला गेले होते. त्यांनी देवाचे आभार मानण्यास सुरुवात केली. त्यांच्या सुनांना त्यांचा हक्क मिळाला. असे केल्यावर माझ्या जीवाला थोडी शांती मिळाली होती. कारण आता ते आपल्या मुलाचे लग्न आनंदाने करू शकले. ज्या लग्नाचा त्यांना खूप आनंद होता, ते लग्न चोरी झाल्यामुळे निराशेचे कारण बनले होते. पण दागिने मिळाल्यावर सगळे लोक आनंदाने लग्नात सामील होऊ शकले. मी देवाकडे माफी मागण्यासोबतच स्वतःलाही वचन दिले होते, की कितीही अडचणी आल्या तरी मी कधीही चुकीचे पाऊल उचलणार नाही. ज्या नोकरीसाठी मला कॉल आला होता, मी तिथे गेलो तर होतो. पण माझ्या मनात कोणतीही आशा नव्हती. कारण मला माहीत होते, की मला जॉबचा कॉल तर 1 महिन्यापूर्वी आला होता, ज्याकडे मी चोरीमुळे लक्ष दिले नव्हते. कदाचित आता मला त्या पदाची नोकरी मिळणार नाही. पण जसं मी कंपनीत पोहोचलो, तेव्हा मला समजले, की अजूनपर्यंत त्या पदासाठी कुणालाही नोकरी दिली गेली नाहीये. माझ्या आनंदाला तर पारावार उरला नाही आणि मला तिथे नोकरी देण्यात आली. मी देवाचा खूप खूप आभारी झालो. मोहल्ल्यातील लोकही आता शांत होते, की मोहल्ल्यात आता चोऱ्या होणे बंद झाले आहे.
पण चोराचा कधी कुणाला पत्ता लागला नाही. माझी पत्नी ज्याच्या प्रार्थना नेहमी माझ्या पाठीशी राहिल्या होत्या. ती नेहमी माझ्यासाठी प्रार्थना करत असे की तिच्या पतीच्या इज्जतीला कधी काही धक्का लागू नये. मला पहिल्यांदा समजले होते की देवाकडून मिळणारा इशारा किती कठोर असतो आणि किती दयाळूही. आज मी इज्जत, प्रामाणिकपणा आणि कष्टाने या कंपनीत नोकरी करत आहे. माझे कुटुंबही खूप खुश आहे. मुलगाही अगदी ठीक आहे. माझ्या पत्नीलाही समाधान वाटते. घरात कोणत्याही गोष्टीची कमतरताही नाहीये आणि सगळे लोक जशी माझी इज्जत करायचे अगदी तशीच करतात. पण मी हे जाणून घेतले आहे की चुकीचे काम केल्यावर कधीही जीवाला शांती मिळत नाही. आपण प्रामाणिकपणे काम करतो तेव्हा आपण न घाबरता आणि बिनधास्त लोकांचा सामना करू शकतो. पण जेव्हा आपली नियत चुकीची असते तेव्हा आपण लोकांचा सामना करायलाही घाबरतो. या गोष्टीला जवळपास 7 वर्ष उलटून गेली आहेत. मी तुम्हाला सर्वांना हेच सांगू इच्छितो की कधीही हतबलता आणि अडचणींना कंटाळून कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. नेहमी देवाकडे प्रार्थना करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि स्वतः कोणतेतरी प्रामाणिकपणाचे काम करण्यासाठी पाऊल उचला, ना की कोणते चुकीचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करा. नाहीतर संपूर्ण आयुष्य तुम्ही अस्वस्थ राहाल आणि तुम्हाला तो आनंद मिळू शकणार नाही, जो एका माणसाच्या जीवाला शांत देतो. मित्रांनो, आशा करते की तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.